नमस्कार विद्यार्थी मित्रो, SYBAच्या वर्गात आपलं सर्वांचं स्वागत। विशेषतः SYBA या वर्गात ज्या विद्यार्थ्यांनी इकॉनॉमिक्स हा विषय स्पेशल स्तरावर किंवा पातळीवर निवडलेला आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचं मी डॉक्टर SN पगार स्वागत करतो। विद्यार्थी मित्रो, पुणे विद्यापीठाने वर्ष 2020-21 पासून विद्यापीठाच्या कक्षेतील सर्वच SYBA स्तरावरील वर्गांचे सिलेबस पुनर्रचित केले असून चालू वर्षापासून SYBA स्तरावर ज्या विद्यार्थ्यांनी इकॉनॉमिक्स हा विषय स्पेशल म्हणून निवड केलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षापासून जनरल 2 अंतर्गत सेमिस्टर 3 आणि 4 साठी फिनान्शियल सिस्टीम असा पेपर अभ्यासायचा आहे। तर स्पेशल 1 सेमिस्टर 3 आणि 4 साठी मायक्रो इकॉनॉमिक्स असा पेपर अभ्यासायचा आहे। तर स्पेशल 2 अंतर्गत सेमिस्टर 3 आणि 4 साठी मॅक्रो इकॉनॉमिक्स असा पेपर अभ्यासायचा आहे। त्याचबरोबर विद्यापीठाने रिसर्च मेथडॉलॉजी असा पेपर सेमिस्टर 3 आणि 4 साठी 50 मार्कांचा लागू केलेला आहे। 50 मार्कांपैकी 35 मार्क्स थेअरी पेपरसाठी असतील आणि 15 मार्क्स स्किल डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीसाठी असतील। प्रत्येक ॲक्टिव्हिटी 5 मार्काची असेल, अशी प्रत्येक सत्रात 3 ॲक्टिव्हिटी 15 मार्कांसाठी पूर्ण कराव्या लागतील। विद्यापीठाच्या माध्यमातून या ॲक्टिव्हिटींची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहेत। ते यादीत विद्यार्थ्यांना रिसर्च स्टेप संदर्भात चार्ट तयार करणे, सॅम्पलिंग टेक्निक संदर्भात चार्ट तयार करणे, त्याचबरोबर प्रायमरी डाटा स्रोत माहीत करून घेऊन ते चार्ट संदर्भात सादर करणे, त्याचप्रमाणे क्वेश्चनियर तयार करणे, स्थानिक पातळीवरील एखाद्या योजनेची माहिती मिळवून त्या माहितीच्या संदर्भात चार्ट तयार करणे, अशा प्रकारची छोटी कृती अपेक्षित आहे। विद्यार्थ्यांनी प्रत्येक सत्रात 3 ॲक्टिव्हिटी अशा तऱ्हेने पूर्ण करायच्या आहेत। विद्यार्थी मित्रो, मी डॉक्टर SN पगार, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट शिकवणार आहे। या विषयाच्या अंतर्गत जे सिलेबस विद्यापीठाने लागू केलेले आहे, त्या संदर्भात आपण तपशील बघूया। विद्यार्थी मित्रो, युनिट 1 अंतर्गत इंट्रोडक्शन किंवा ओळख या स्वरूपाचा अभ्यासक्रम, की ज्यात 1.1 अंतर्गत मायक्रो इकॉनॉमिकचा अर्थ, त्याचे स्वरूप, त्याची व्याप्ती आपल्याला अभ्यासायची आहे। तर 1.2 अंतर्गत इम्पॉर्टन्स अँड लिमिटेशन ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजेच स्थूल किंवा समग्र अर्थशास्त्राचे महत्त्व आणि त्याच्या मर्यादा या युनिट अंतर्गत आपल्याला अभ्यासायच्या आहेत। तर 1.3 अंतर्गत मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स संदर्भातील फरक आपल्याला माहीत करून घ्यायचा आहे। तर युनिट 2 अंतर्गत नॅशनल इन्कम किंवा राष्ट्रीय उत्पन्न असे युनिट आहे। 2.1 अंतर्गत मिनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ नॅशनल इन्कम किंवा राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या, राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व आपल्याला माहीत करून घ्यायचे आहे। तर 2.2 युनिट अंतर्गत व्हेरियस कॉन्सेप्ट ऑफ नॅशनल इन्कम किंवा राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भातील विविध प्रकारच्या संकल्पना आपल्याला माहीत करून घ्यायच्या आहेत। त्यातली पहिली संकल्पना आहे GDP, ज्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट असे म्हणतो। दुसरी कॉन्सेप्ट आहे GNP किंवा ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट, आणि NNP नेट नॅशनल प्रॉडक्ट, PCI किंवा पर कॅपिटा इन्कम, आणि पर्सनल इन्कम किंवा वैयक्तिक उत्पन्न, डिस्पोजेबल इन्कम, ज्याला आपण व्ययशक्य उत्पन्न असं म्हणतो। थोडक्यात राष्ट्रीय उत्पन्नाशी निगडीत
या सर्व संकल्पनांचा अभ्यास आपल्याला या युनिट अंतर्गत करायचा आहे. तर 2.3 अंतर्गत मेथड्स ऑफ नॅशनल इन्कम मेजरमेंट म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या ज्या पद्धती आहेत त्या या युनिट अंतर्गत आपल्याला माहीत करून घ्यायच्या आहेत. याशिवाय डिफिकल्टीज इन द मेजरमेंट ऑफ नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या संदर्भात ज्या अडचणी किंवा अडथळे येतात ते अडथळे देखील माहीत करून घ्यायचे आहेत. तर 2.4 अंतर्गत सर्क्युलर फ्लो ऑफ नॅशनल इन्कम किंवा राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह म्हणजे नेमकं काय ते आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे. तर टॉपिक 3 किंवा युनिट 3 अंतर्गत आपल्याला थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट अँड आउटपुट म्हणजेच रोजगार सिद्धांत आणि उत्पादन या अंतर्गत आपल्याला 3.1 क्लासिकल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट म्हणजेच रोजगाराचा सनातन सिद्धांत, सेज लॉ ऑफ मार्केट, सेचा बाजाराचा नियम. तर 3.2 अंतर्गत केन्स क्रिटिसिझम ऑन क्लासिकल थेअरी किंवा केन्स यांचा सनातन सिद्धांतावर असलेली टीका किंवा टीकात्मक परीक्षण आपल्याला माहीत करून घ्यायचे आहे. तर 3.3 अंतर्गत केन्सियन थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट किंवा केनचा रोजगार सिद्धांत की ज्यात आपल्याला ॲग्रिगेट सप्लाय प्राईस किंवा एकूण पुरवठा किंमत, एकूण मागणी किंमत आणि रोजगाराचे किंवा एम्प्लॉयमेंट डिटर्मिनेशन आपल्याला माहीत करून घ्यायचे आहे. तर युनिट 4 अंतर्गत आपल्याला कन्झम्पशन अँड इन्व्हेस्टमेंट किंवा उपभोग आणि गुंतवणूक या संदर्भात चर्चा करायची आहे. 4.1 अंतर्गत कन्झम्पशन फंक्शन किंवा उपभोग फलन, त्याचा अर्थ, त्याशी निगडीत विविध संकल्पना जसे APC किंवा ज्याला आपण ॲव्हरेज प्रॉस्पेन्सिटी टू कंझ्युम किंवा सरासरी उपभोग प्रवृत्ती असे आपण म्हणतो, किंवा MPC मार्जिनल प्रॉस्पेन्सिटी टू कंझ्युम किंवा सीमांत उपभोग प्रवृत्ती या संकल्पना माहीत करून घ्यायच्या आहेत. याशिवाय सायकोलॉजिकल लॉ ऑफ कन्झम्पशन किंवा उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम नेमका काय आहे तो माहीत करून घ्यायचा आहे. फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग कन्झम्पशन फंक्शन किंवा उपभोग फलनावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत ते आपल्याला या अंतर्गत माहिती करून घ्यायचे आहेत. तर 4.2 अंतर्गत सेविंग किंवा बचत, त्याच्याशी निगडीत APS MPS किंवा ॲव्हरेज प्रॉस्पेन्सिटी टू सेविंग, मार्जिनल प्रॉस्पेन्सिटी टू सेविंग अशा संकल्पना किंवा सरासरी बचत प्रवृत्ती, सीमांत बचत प्रवृत्ती या संकल्पना माहिती करून घ्यायच्या आहेत. तर इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक संदर्भात त्याचा अर्थ, गुंतवणुकीचे प्रकार, मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल किंवा भांडवलाची सीमांत कार्यक्षमता म्हणजे नेमकं काय ते माहिती करून घ्यायचं आहे. याशिवाय 4.3 अंतर्गत द कॉन्सेप्ट ऑफ मल्टिप्लायर म्हणजेच गुणकाची संकल्पना, द प्रिन्सिपल ऑफ एक्सेलरेशन प्रवेगाची संकल्पना किंवा तत्त्व आपल्याला या युनिट अंतर्गत माहिती करून घ्यायचं आहे. थोडक्यात विद्यार्थी मित्र, या वर्षात आपल्याला G2, S1, S2 असे विषय आणि त्याचबरोबर रिसर्च मेथडॉलॉजी असा 50 मार्कांचा पेपर या वर्षात आपल्याला अभ्यासायचा आहे. विशेषतः दोन्ही सत्रामध्ये हा पेपर 50 मार्कांसाठी असेल आणि म्हणून विद्यार्थ्यांना अधिक कृतीशील बनविण्यासाठी हे सिलेबस अधिक समर्पक असा आहे. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.